नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच प्रतीक्षा येते नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होईल. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळं खूप दिवसापासून आपण जी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहात, अशा सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. कारण नेमकं घडलंय काय? कारण नोव्हेंबरपासून खूप शेतकरी वाट पाहत आहेत. नोव्हेंबर झाला, डिसेंबर झाला, आता जानेवारी उजाडला, तरीही नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत नाही आहे. खूप शेतकरी वाट पाहत आहेत, कारण 3 महिन्यापासून वाट पाहत आहेत, परंतु हप्ता येत नाही आहे. प्रत्येक वेळेला अपडेट येते. नगर परिषदेच्या निवडणुकीत हप्ता येईल अपेक्षा होती, आला नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत अपेक्षा होती, आला नाही. आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये हे स्पष्ट केलं होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला येऊ शकतो. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ह्या ग्रामीण भागातल्या निवडणुका असतात आणि ग्रामीण भागातल्या मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी व ग्रामीण भागातील शेतकरी हे जास्त असतात. त्यामुळं त्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पूर्वसंध्येला हप्ता येऊ शकतो असं आपण स्पष्ट केलेलं होतं. आणि त्याबाबतच आता अपडेट यायला सुरुवात झाली आहे, त्याबाबतच प्रचिती यायला सुरुवात झाली आहे. कारण राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपासाठी परवानगी मागितली गेलेली आहे. आता कारण ही कुणाकडून परवानगी मागितलेली आहे, तर निवडणूक आयोगाकडून परवानगी मागितलेली आहे. कारण नगर परिषदेच्या आचारसंहिता होता, महानगरपालिकेच्या आचारसंहिता होत्या, आता त्यात अजून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आचारसंहिता लागू झालेली आहे. आणि या पिरियडमध्ये हप्ता वाटपाची विनंती निवडणूक आयोगाला राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळं आता निवडणूक आयोगाने परवानगी देताच लागलीच लवकरात लवकर काही दिवसातच त्याबाबत निश्चित GR निघेल व नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटपाची प्रक्रिया पूर्णत्वास येईल. कारण शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपासाठी जी परवानगी मागितलेली आहे ती निवडणूक आयोगाकडून येणं बाकी आहे. निश्चित निवडणूक आयोग देईल. कारण जे पैसे या अगोदर वाटप करतात, म्हणजे महिन्याला संजय गांधी निराधारचे पगार असो, लाडक्या बहिणीचा हप्ता असो, ह्या पूर्वपार पडून चालत असलेल्या योजना असल्यामुळं, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्याही हप्ता वाटपाची प्रक्रिया ही जुनी आहे. कारण या प्रक्रियेसाठी निवडणूक आयोग अडवणूक करणार नाही, आचारसंहितेचा भंग होणार नाही असं दृष्टिक्षेपात येऊ शकतं व ते या हप्ता वाटपाला परवानगी देऊ शकतात. कारण लाडक्या बहिणीच्या हप्ता वाटपालाही परवानगी दिलेली होती, फक्त जानेवारीचा हप्ता वाटपासाठी त्यांनी परवानगी दिलेली नव्हती. कारण अतिरिक्त हप्ता वाटपाला निवडणूक आयोगाने विरोध केलेला होता, परंतु पेंडिंग हप्त्याला त्यांनी परवानगी दिली व लाडक्या बहिणीचा हप्ता पडला. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे असो, श्रावणबाळचे विधवांचे पैसे जे होते, तोही हप्ता पडला, तोही निवडणूक आयोगाने परवानगी दिली, कारण तेही हप्ते पेंडिंग होते. आता जो नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे, तोही हप्ता पेंडिंगच आहे. त्यामुळं यासाठी निवडणूक आयोगाला राज्य सरकारकडून परवानगी मागितण्यात आलेली आहे. निश्चितच याबाबत निवडणूक आयोग परवानगी देईल आणि परवानगी मिळताच GR निघेल व नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात होईल. GR येताच याबाबत कुठलीही अपडेट येताच लागलीच आपण चॅनलवर व्हिडिओ देऊ. परंतु ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती खूप दिवसापासून, ती फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी या निवडणुकीच्या पिरियडमध्येच हप्ता वाटायचा असं नियोजन राज्य सरकारचं असायला हवं होतं, असं सध्या तरी वाटतंय. आणि त्याबाबत निश्चित आता राज्य सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. लवकरात लवकर GR निघून नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात होईल. याबाबत अपडेट येताच निवडणूक आयोगाने जी काही माहिती दिली, तर परवानगी दिल्यानंतर लागलीच आपण चॅनलवर व्हिडिओ घेऊन येऊ. परंतु तोपर्यंत चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.